नमस्कार, मी सुवर्ण. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात नितेश राणेंसंदर्भात या बातमीनं करूयात. भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या जामिनावर आज निर्णय होणार आहे. नितेश राणे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. सिंधुदुर्गातली पोलीस सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. पोलीस बंदोबस्त सिंधुदुर्गातला वाढवला गेलाय. संतोष परब हल्ला प्रकरणामध्ये भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आजही कायम आहे. 3 दिवस सुनावणी सुरू आहे. आजचा 3रा दिवस आहे. तर नितेश राणेंना बेल की जेल हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. या प्रकरणात राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयामध्ये 27 डिसेंबर रोजी अटकपूर्व जामिनाकरता अर्ज केलेला होता. या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली असून त्यावर आज निर्णय येईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे नितेश राणे यांना जामीन मिळतो का हे बघायचं. सगळ्यांच्या नजरा सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे लागलेल्या आहेत. दुसरीकडे आज राणेंच्या जामिनावर निकाल देण्यात येणार असला तरी अजूनही ते संपर्क क्षेत्राच्या बाहेरच आहेत. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. तुषार, एका बाजूला नितेश राणे यांच्या बाबतचा निर्णय आज येईल, दुसरीकडे ते मात्र संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. काय सांगाल? सुवर्ण, भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती 2 दिवस दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण संपलेला आहे. आज कोणत्याही क्षणी कोर्ट यामध्ये आपल्याला निकाल देताना पाहायला मिळू शकतं. नितेश राणेंना जामीन मिळणार की त्यांचा जामीन अर्ज फेटाळला जाणार हे कोर्ट आपल्याला कोणत्याही क्षणी सांगू शकतं. अद्यापही कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात झालेली नाहीये. मात्र न्यायमूर्ती हंडेंच्या या खंडपीठासमोर जेव्हा या केसची सुनावणी सुरू होईल तेव्हा न्यायाधीश या संदर्भातला निकाल देऊ शकतात. पहिल्या दिवशी नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांच्याकडून जोरदार असा युक्तिवाद करण्यात आला. त्यांचा युक्तिवाद हा जवळपास 2.5 तास सुरू होता. त्यानंतर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी देखील त्या युक्तिवादाला तोडीस तोड असा युक्तिवाद केला. त्यांनी देखील 3 तास जवळपास युक्तिवाद केलेला आहे. त्यानंतर दोन्ही पक्षांचे आपल्याला रिप्लाय येताना पाहायला मिळाले आणि याच दरम्यान दोन्ही वकिलांमध्ये आपल्याला खडाजंगी देखील रंगताना या कोर्टामध्ये पाहायला मिळाली. सतीश परब या ज्यांच्यावरती हल्ला झाला, या हल्ल्याची आपल्याला राज्याच्या राजकारणावरती पडसाद उमटताना पाहायला मिळतात. कारण की त्यामध्ये भाजप आमदार नितेश राणे यांच्या संदर्भातला अटकपूर्व जामीन अर्जावरती सुनावणी सुरू आहे. तुर्तास तरी नितेश राणे अद्यापही फरार आहेत. ते अजूनही पोलीस स्टेशन समोर आलेले नाहीयेत आणि या संदर्भामध्येच केंद्रीय मंत्री नारायण राणेंना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यांनी जे तथाकथित विधान केलं होतं की नितेश राणेंचा ठाव ठिकाणा सांगण्यासाठी मी मूर्ख आहे का, यानंतर स्वतः केंद्रीय मंत्र्यांना देखील पत्र पाठवण्यात आलं होतं, नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र त्यांनी नोटीसला प्रत्युत्तर दिलं की मी माझ्या व्यस्त कारभारामुळे येऊ शकत नाही. त्यामुळे आपण जर पाहत असाल तर एकट्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जो काही गदारोळ सुरू आहे त्याचे पडसाद आपल्याला राज्याच्या राजकारणामध्ये उमटताना पाहायला मिळतात. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा हा थेट सामना आपल्याला राज्याच्या राजकारणात आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय आणि याचंच आपल्याला चित्र काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे. अद्यापही कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात झालेली नाही. मात्र कोणत्याही क्षणी कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात होऊ शकते आणि या संदर्भातला निर्णय येऊ शकतो. मात्र यापूर्वी आपण जर पाहत असाल तर एक प्रेक्षकांना सांगायला हवं, काल प्रदीप घरत यांनी जो युक्तिवाद केला होता त्यामध्ये 2 जणांची नावं दिली होती. एक म्हणजे नितेश राणेंचे PA परब, राकेश परब यांच्या फोनमधून 33 कॉल गेले, त्याला जोडून येणे का होतं मनीष दळवी यांचं. मनीष दळवी सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीतले उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठीच अंतरिम अटकपूर्व जामीन करण्यात आला होता. मात्र त्यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळलेला आहे. त्यांना मतदानापासून वंचित राहावं लागणार आहे आणि त्यांना पोलीस कोणत्याही क्षणी अटक करू शकतात. याच पार्श्वभूमीवरती आता भाजप आमदार नितेश राणेंचा जामीनावरती. हो तुषार, पण सिंधुदुर्गात तू आता आहेस आणि वेगवान घडामोडी घडतायत. एका बाजूला निवडणूक, मतदानाचा हक्क सुद्धा नाकारलेला आहे नितेश राणेंचा सुद्धा, आणि दळवी यांना तर कधीही अटक होऊ शकते. सिंधुदुर्गामध्ये अक्षरशः छावणीचं रूप आलंय असं सांगितलं जात आहे. तू प्रत्यक्ष तिथे आहेस, त्याविषयी काय सांगशील? सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर गेल्या 8 दिवसांमध्ये सिंधुदुर्गामध्ये आपल्याला पोलीस छावणीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यात आजचा दिवस जर पाहिला असेल तर आज तर सिंधुदुर्गामध्ये जिल्हा बँकेच्या मतदानाची सुरुवात झालेली आहे आणि काही क्षणामध्ये आपल्याला हे मतदान पूर्ण देखील होताना पाहायला मिळणार आहे. आणि आजही आपण जर पाहिलं तर सिंधुदुर्गामध्ये बाहेरील जिल्ह्यातल्या पोलिसांची कुमक तैनात करण्यात आलेली आहे, जेणेकरून शिवसेनाचे कार्यकर्ते विरुद्ध भाजपा कार्यकर्ते असा संघर्ष होऊ नये. आणि त्यामध्येच आज आपण जर पाहिलं असेल तर कणकवली पोलीस स्थानका
मतदारसंघामध्ये सचिन सावंत विरुद्ध ज्या नगराध्यक्ष आहेत संजना सावंत यांच्यामध्ये शाब्दिक चकमक आपल्याला होताना पाहायला मिळाली। दोघांनी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केले, त्यामुळे हा राडा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीपर्यंत सुरूच राहणार आहे। मात्र कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आपल्याला पोलीस प्रशासन देखील सज्ज असल्याचं पाहायला मिळते। यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिरिक्त ज्या पोलिसांची जी कुमक आहे SRPFचे तुकडे देखील यामध्ये तैनात करण्यात आलेले, जेणेकरून कायदा तुषार, त्यामुळे तू आता कणकवली सिंधुदुर्गास आहेस आणि दिवसभर तिथे सगळं हॅपनिंगच आहे। तुझ्याकडनं अधिक माहिती आम्ही घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुषार। सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवार मनीष दळवींचा अंतरिम जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळलाय, त्यामुळे मनीष दळवी मतदानापासून वंचित राहणार आहेत। संतोष परब यांना झालेल्या मारहाण प्रकरणात सहभाग असल्याचं समजताच मनीष दळवी यांनी अटकेपासून संरक्षण मिळावं याकरता अंतरिम जामिनाकरता जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केलेला होता। त्यानंतर आज न्यायमूर्ती हांडे यांनी मनीष दळवींचा जामीन अर्ज फेटाळलाय, त्यामुळे आता नितेश राणेंच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे पॅनल आणि महाविकास आघाडीत मोठी चुरस आहे। राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। 19 जागांकरता 39 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दरम्यान शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, माजी आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत कणकवलीत मतदानाचा हक्क त्यांनी बजावलेला आहे। जिल्ह्यात 8 मतदान केंद्र आहेत। तहसीलदार कार्यालयात मतदान केंद्र आहे। प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक मतदान केंद्र आहे। आमदार वैभव नाईक आणि राजन तेली 8 वाजता या दोघांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव हे सिंधुदुर्गात आता उपस्थित आहेत आणि या बँकेच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत। उदय, काय अपडेट निवडणुकी संदर्भातले आणि सिंधुदुर्गातलं वातावरण सुद्धा सांगशील? सिंधुदुर्गातलं वातावरण अगदी तणावपूर्ण आहे। गेले आठवडाभर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात ज्या काही घडामोडी घडत आहेत, ज्या काही गुन्हे असतील, इतर सगळे आरोप प्रत्यारोप होतील, त्यामुळे सिंधुदुर्गातलं वातावरण जे अक्षरशः ढवळून निघालेलं आहे। एकापाठोपाठ एक राजकीय घडामोडी घडताना देखील पाहायला मिळतात। सिंधुदुर्गातलंच नाही तर कोकणातलं सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे सिंधुदुर्ग न्यायालयाकडे। भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याबद्दल ते काय निर्णय येत आहेत, त्यांचा जामिनासाठीचा जो अर्ज आहे तो फेटाळतायत का स्वीकारतायत हे आपल्याला पाहावं लागणार। त्याचा निकाल पुढच्या काही मिनिटात येईलच। मात्र सगळ्यात एक हॉटस्पॉट जो आहे कणकवली इथलं जिल्हा मतदान केंद्र, जिथे सर्व जिल्हा बँकेचं निवडणुकीचं मतदान जे आज दिवसभर होत आहे, पुढच्या अर्ध्या तासात हे मतदान जे संपुष्टात येणार आहे। पण आज दिवसभरामध्ये या परिसरामध्ये अक्षरशः पोलिसांचं छावणीचं स्वरूप जे आहे ते आलेलं आहे। आपण ते माझ्या मागे पाहू शकतो। फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचंच नाही तर रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमधून देखील पोलिसांनी अतिरिक्त कुमक जी आहे ती सिंधुदुर्गामध्ये मागवलेली आहे। सिंधुदुर्गाचा पूर्व इतिहास पाहता शिवसेना विरुद्ध राणे हा जो काही संघर्ष गेले कित्येक वर्ष सिंधुदुर्गवासी असतील, कोकणवासी असतील, संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने अनुभवलेला आहे। त्यातली ग्रामपंचायतीची निवडणूक असो किंवा जिल्हा बँकेची निवडणूक असो, प्रत्येक निवडणूक ही प्रतिष्ठेची झालेली आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते संदेश पारकर जी आता मतदान संपुष्टात येत आहे। पुढच्या काही वेळातच भाजपचे आमदार नितेश राणे यांना जामीन मिळणार का नाही याच्याबद्दल देखील निर्णय होणार आहे। काय प्रतिक्रिया आहे? खूप तणावाचं वातावरण दिसतंय। जिल्हा बँकेच्या पार्श्वभूमीवर ज्या घटना दहशतवादी या जिल्ह्यामध्ये घडल्या, सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर जो हल्ला झाला, भ्याड हल्ला झाला आणि त्याच्यानंतर अनेक मतदार हे या जिल्हा बँकेचे पळविण्यात आले, बेपत्ता झाले की आज ते कुठे आहेत, त्याच्याबद्दल घातपात पण झालेला। आणि म्हणून ज्यावेळी जिल्ह्यामध्ये निवडणुका येतात तेव्हा या जिल्ह्यामध्ये राणे कंपनी दहशत माजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असते। आणि मग अनेक याला इतिहास आहे। श्रीधर नाईकांची हत्या असेल, सत्यविजय भिसेंची हत्या असेल, रमेश गोयकर बेपत्ता झालेले आहेत, असे अनेक माणसं या राजकारणाच्या निमित्तानं त्यांची हत्या झाली आणि अनेकांचे कुंकू पुसण्याचं काम या निवडणुकीच्या निमित्तानं झालेलं आहे। खरं तर हा दहशतवाद 2014ला ज्यावेळी खासदार विनायक राऊत या ठिकाणी निवडून आले आणि या जिल्ह्यामध्ये अनेक आमदार शिवसेनेचे निवडून आले, तेव्हा हा दहशतवाद या जिल्ह्यातल्या जनतेने संपवलेला होता। पण आज भाजपमुळे त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांना सत्ता मिळाल्यामुळे पुन्हा हा दहशतवाद या जिल्ह्यामध्ये आता सुरू झालेला आहे। आणि म्हणून त्याची सुरुवात या जिल्हा बँकेच्या निमित्तानं आपण पाहिली। संतोष परबवर झालेला चौपाटीने झालेला हल्ला असेल, आज प्रमोद वायंगणकर सारखा जिल्हा बँकेचा मतदार बेपत्ता असेल, असे अनेक मतदार हे बेपत्ता त्या ठिकाणी आहेत। आणि म्हणून हा दहशतवाद ह्या राणे कंपनीने या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पोचलेला आहे। आणि ज्या ज्यावेळी निवडणुका होतील ते प्रतिष्ठा करतात आणि दहशतीच्या जोरावर
पैशाच्या प्रलोभनाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण मला विश्वास आहे या जिल्ह्यातली जनता असेल, या जिल्ह्यातले बँकेचे मतदार असतील, त्या ठिकाणी या दहशतवादाला त्या ठिकाणी कुठलेही न घाबरता हे सहकार समृद्ध पॅनल जे आहे ते त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून येईल आणि जिल्हा बँकेवर त्या ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता बसेल. महाविकास आघाडी सत्ता येईल असं संदेश पारकर विश्वास व्यक्त करत आहेत. मात्र तत्पूर्वी सिंधुदुर्गामध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतं आहे. आपण एका बाजूला जर पाहिलं तर शिवसेनेचे कार्यकर्ते एका ठिकाणी आहेत, तर दुसऱ्या बाजूला राणे समर्थक जे आहेत ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. दोन्ही समोरासमोर आहेत. त्यामुळे नितेश राणे यांच्या संदर्भात न्यायालय काय निकाल देत आहे, निकाल आल्यानंतर जो काही असेल निकाल खरे आज नितेश राणेंसंदर्भातला निकाल सुद्धा आहे. आणि दुसरीकडे दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. अजित पवारांसंदर्भातली बातमी आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात घेतलेल्या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. पक्षानं उपमुख्यमंत्रीपद दिलं तरी जिल्हा बँकेची हौस काही फिटत नाही, याचं उत्तरही अजित पवारांनी यावेळी दिलं. पण ह्या बाबाला मात्र जायचंच होतं. माझी सुरुवात बँकेतनं झाली. दादा मला तिथं गेलंच पाहिजे असं मात्र हा शहाणा मला सांगत होता आणि त्यानं हट्ट करून तिथं आला. मी त्याला म्हणलो होतं आता राज्यमंत्री, नाही दादा बँकेत गेल्याशिवाय माझं कसं होईल, मी गेलंच पाहिजे. बर मामा तू गेलंच पाहिजे. आता मामाचं नाही ऐका होतं, अशी माझी परिस्थिती झाली. या सगळ्या घडामोडींसह दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. ओमायक्रॉनची वाढती संख्या, कोरोनाचे वाढते रुग्ण बघता कोरोनाची त्रिसूत्री पाळायला विसरू नका. मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका. न्यूज 18 लोकमतवरच्या दिवसभरातल्या घडामोडी, ताजे अपडेट्स बघण्यासाठी news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर आम्हाला फॉलो करा. इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.